नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत रक्षाबंधन या दिवशी ग्रहण असणार आहे. भद्रा काळ आणि राहू काळ वगळून आपण आपल्या लाडक्या भावाला कोणत्या वेळी राखी बांधावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. कोणतीही गोष्ट शुभ मुहूर्तावर केली तर त्याचं अधिक फळ आपणास प्राप्त होतं. म्हणून आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त निवडणे खूप गरजेचे आहे. आपण या व्हिडिओत शुभ मुहूर्ताची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मंडळी, रक्षाबंधन हा भारतभर अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाणारा सण आहे, जो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र प्रेमाचे, विश्वासाचे आणि रक्षणाच्या वचनाचे प्रतीक आहे. हा सण केवळ एक धाग्याचा सण नसून दोन जीवाच्या मनाचा अतूट नात्याचा उत्सव आहे. बहिणीसाठी रक्षाबंधनचे महत्त्व जाणून घेऊया. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून केवळ प्रेमाचीच नव्हे तर संकटाच्या काळात आपल्या पाठीशी उभा राहील आणि आपले रक्षण करेल, हा दृढ विश्वास बाळगते. माहेरची आठवण आणि आपुलकी. विवाहानंतर सासरी गेलेल्या बहिणीसाठी हा सण माहेरच्या माणसांसाठी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असतो. या दिवशी भाऊ बहिणीला आणायला जातो किंवा ती स्वतः माहेरी येते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते. आदर आणि सन्मान. या सणाच्या निमित्ताने बहिणीला तिच्या भावाकडून आणि कुटुंबियाकडून मिळणारा मानसन्मान आणि ओवाळणी तिच्यासाठी खूप मोलाची असते. यंदा 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 पौर्णिमा तिथी सुरू होत असून 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:47 संपणार आहे. मात्र हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 28 ऑगस्टला सूर्योदय पाहणार असल्याने रक्षाबंधन सण याच दिवशी साजरा केला जाईल. पण ग्रहणाचे काय? त्याचा अडथळा जाणवणार का ते पाहूया. खंडग्रास चंद्रग्रहणाचा परिणाम. 28 ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. मात्र हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणासंबंधीचे वेदादी नियम पाळण्याचे बंधन आपणास नसणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच दिवसभरात शुभ मुहूर्तावर आपल्या भावाला आपण राखी बांधू शकता. ग्रहण काळात सुद्धा भारतात राहणाऱ्या बहिणीला राखी आपल्या भावाला बांधता येईल. मात्र परदेशात जिथे ग्रहण दिसणार आहे ती ग्रहण वेळ पार पडल्यावर रक्षाबंधन करावे असा सल्ला आपणास देता येईल. तर मंडळी, यंदा रक्षाबंधनला 70 वर्षानंतर ग्रह आणि नक्षत्राचा एकत्र अत्यंत दुर्मिळ आणि अद्भुत संयोग जुळून येत आहे. हा शुभयोग भावा बहिणीच्या नात्यासाठी प्रेमाचा धागा अधिक दृढ करेल. शिवाय या दिवशी शुभ मुहूर्तावर भावाच्या मनगटावर बांधलेली राखी त्याच्या भाग्यालाही उज्ज्वल करेल. तर मंडळी, गेल्या अनेक वर्षापासून रक्षाबंधनला भद्रा काळ असल्याने बहिणींनी राखी बांधण्यासाठी खूप कमी वेळ मिळायचा. परंतु वैदिक पंचांगानुसार यंदा 28 ऑगस्ट रोजी भद्रा काळ सूर्य उदयाच्या पूर्वीच समाप्त होत आहे. तसेच या दिवशी शतभिषा नक्षत्र आणि अतिगंड योग असणार आहे. याशिवाय चंद्र स्वतः शनिदेवाच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहेत. या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे हा दिवस अत्यंत विशेष ठरत असून राहू काळ वगळता बहिणींनी कोणत्याही भीतीशिवाय दिवसभरात आपल्या भावाला राखी बांधता येईल. राखी बांधण्याचे 3 सर्वोत्तम शुभमुहूर्त आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. यंदा 28 ऑगस्ट रोजी दिवसभर राखी बांधणे शुभ असेल. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार अशा 3 वेळा आहेत त्या अत्यंत शुभ आहेत. त्या वेळेनुसार जर आपण आपल्या भावाला राखी बांधली तर त्याचे शुभ परिणाम आपणास व आपल्या भावास प्राप्त होतील. 1. सकाळचा पहिला शुभमुहूर्त सकाळी 6:36 ते सकाळी 9:45 आपण आपल्या भावाला राखी बांधू शकता. दुपारचा अभिजित मुहूर्त हा खूप महत्त्वाचा असतो. या मुहूर्तावर जर आपण आपल्या भावाला राखी बांधली तर कधीही त्याचा पराजय होत नाही, तर त्याचा नेहमी विजय होतो. तर हा शुभमुहूर्त दुपारी 12:03 ते दुपारी 12:13
53 मिनिटापर्यंत असणार आहे. या काळात राखी बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. सायंकाळचा शुभमुहूर्त सायंकाळी 7:43 ते रात्री 9:30 आपण आपल्या भावाला राखी बांधू शकता. पण ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या आधी आपण आपल्या भावाला राखी बांधली पाहिजे. तर आपण वरील दिलेल्या शुभ मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर आपल्या भावाला राखी बांधू शकता. या 3 सुवर्ण मुहूर्तावर भावाला राखी बांधल्यास त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश लाभेल. रक्षाबंधनच्या दिवशी पूजेसाठी आणि राखी बांधण्यासाठी राहुकाळ अशुभ मानला जातो. राहुकाळची वेळ सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 असणार आहे. या काळात चुकूनही आपल्या भावाला राखी बांधू नका. शास्त्रानुसार राहू काळात कोणतेही मंगल कार्य किंवा शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 हा काळ राहू काळ असणार आहे. या काळात आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधणे टाळलं पाहिजे. रक्षाबंधनचा हा पावन सण तुमच्या आणि तुमच्या भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो. या शुभ मुहूर्ताचा लाभ घेऊन आनंदात आणि उत्साहात रक्षाबंधन आपण साजरी करावी.